वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक आहे। सुजात आंबेडकरांकडून आंदोलनाचं नेतृत्व आहे। वंचितकडून राज्यभरात निदर्शनं आणि आंदोलनं सुद्धा आहेत। माझ्यासोबत सुजात आंबेडकर आहेत। सुजात, खरं तर आज महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे। वंचित बहुजन आघाडीकडनं ही जरी बंदची हाक दिली असली तरी आज मुंबई शहर असेल किंवा मग महाराष्ट्रभरामध्ये सगळं काही सुरळीत सुरू आहे। नेमकं या बंदची हाक कशा पद्धतीत असणार आहे आणि निश्चितच सकाळपासून जर पाहिलं तर याला कसा प्रतिसाद आहे? हा महाराष्ट्राचा बंद जो आम्ही हाक दिली होती ती आम्ही पहिल्या दिवसांपासून सांगत होतो की आम्ही लोकांना विनंती करू की ऑब्झर्व्ह करा। आम्ही कुठेही रस्ता रोखणार नाही आहोत, आक्रमक होणार नाही आहोत किंवा काही जबरदस्ती बंद पाडणार नाही आहोत। 21 मुलं ज्यांनी जीव गमावलाय त्यांच्यासाठी न्याय मागतात, तेव्हा जर सरकार त्यांच्यावरती दगडफेक करत असेल, लाठीचार्ज करत असेल आणि हल्ला करत असेल तर तो लोकशाहीचा गळचेपेपणा आहे आणि आम्ही त्याच्या विरोधात उभं राहतो। दुसऱ्या बाजूला विद्यार्थी आणि तरुण हे आपल्या देशाचं फ्युचर आहे, भविष्य आहे आणि आज आपल्याला आपल्या तरुणाईसाठी आणि भविष्यासाठी भारताचा आवाज उचलायला लागणार आहे। आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून अपील करतो की जरी वंचित बहुजन आघाडीने हा बंद पुकारला असेल तरी वेगवेगळ्या संघटना, डावे पक्ष, उबाटा सेना अशा वेगवेगळ्या पक्षांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि हा बंद यशस्वी करण्यात आम्ही सगळे एकत्र येऊ। आपण जर वंचितच्या पेजेसवरती गेलात तर तिकडे आपल्याला वंचित बहुजन आघाडीशी संबंधित सगळ्या वकिलांचे नंबर्स मिळतील। हे वकील आपल्याला डिटेन केलं, नोटीस आली किंवा कोणतीही अनलॉफुल ऍक्टिव्हिटी आपल्याबरोबर झाली तर आपल्याला वाचवण्यासाठी आणि आपली मदत करायला आहेत। जर कोणताही प्रॉब्लेम आला तर वंचितच्या पेजवरती जाऊन आपल्या जिल्ह्यातल्या वकिलांना संपर्क करा, आम्ही आपली मदत करू, आम्ही तुमच्याबरोबर आहोत। तर मुंबईमध्ये आज कुठे कुठे आंदोलन तुम्ही घेणार आहात आणि तुम्ही स्वतः कुठे कुठे उपस्थित असणार आहात? आज अख्ख्या मुंबईभर आंदोलन आपल्याला होताना दिसेल। मी स्वतः चेंबूर, सीएसटी तसंच ईशान्य मुंबई अशा काही भागामध्ये दिसेल। काय आव्हान कराल या सगळ्या माध्यमातून? मी जनतेला एवढंच आवाहन करेन की आता जी दडपशाही झाली आहे आणि विद्यार्थ्यांनी ज्या प्रकारचा मार खाल्लाय त्याच्यावरनं एकच गोष्ट समोर आली आहे की हे आंदोलन फक्त आता एका राजीनाम्याचं किंवा भूक हरतालचं नाही, तर हे आंदोलन सिस्टम हटवण्याचं, सिस्टम बदलण्याचं, सरकार बदलण्याचं आणि एज्युकेशन सिस्टम परत एकदा पद्धतीने चांगली उभी करण्याचं आंदोलन राहिलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।